अण्णा काय वाटते कागल तालुक्याच्या निवडणुकीमध्ये काय होईल? मुश्रीफ साहेब हे निश्चित येणार. का असं वाटतंय आपल्याला मुश्रीफ साहेब निवडून? एकंदरीत हा कागलची निवडणूक पुरोगामी विचाराची आहे. साहेबांचा दुसरा गुण म्हणजे कोल्हापुरात राहता आलं असतं साहेबांना. साहेब सर्वसामान्यांच्या नाळा क्लीन असली पाहिजे म्हणून ते साहेब आपल्या हाया घरीच राहील. कारण आमच्या गावावर तर बोलायला गेला तर मुश्रीफ साहेबांनी आमचं गाव छोटं असून सुद्धा कामाचा एवढा डोंगर उभा केलाय. साहेबांच्या कामाच्या पोचपावती म्हणून आमचं गाव साहेबांना भरपूर मतदान करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचं आपण जनघराणं म्हणतोय आणि दलितांच्या जर चुलीत आपण पाणी ओतत असाल तर तुम्हाला मी तर म्हणतोय मतदानाला देखील तुम्हाला उभारण्याचा त्या ठिकाणी अधिकार नसावा. स्वतः काहीतरी करून आपण हे केलं, हे आत्ताच्या राजकारणाची पद्धत व्हायला हवी. वेग प्रचंड आहे त्या बाबतीत साहेबांचं कोणी हात धरू शकत नाही. वय वर्षाचं साहेबांचं 70 साहेबांनी काढले तरी सुद्धा विशीतल्या तरुणाला लाजवेल असं साहेबांचं काम. आज ह्या गावात तर उद्या त्या गावात. विरोधकांना माझं एवढंच म्हणणं आहे, तिने आमच्या गावामध्ये यावं आणि आमच्या गावाला 1% योगदान सांगावं व गावाकडनं मतदान मागावं. आणि यावेळेला निश्चित साहेबच आमदार होणार यात काही शंका नाही. मी 2 शब्दामध्ये एवढंच सांगेन, कंसात कंस दाणेदार तशी माणसात माणसं बाणेदार. आणि बाणेदार व्यक्तिमत्वाचे आपले सर्वांचे लाडके हसन सो मुश्रीफ. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, मी ओंकार पोद्दार. KK न्यूजच्या विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहस्वागत करतो. राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील बस्तवडे या गावाच्या ठिकाणी आपण आता उभे आहोत आणि बस्तवडे गावातील लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्या मनातील आमदार कोण आहे हे आज आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. अण्णा काय वाटते कागल तालुक्याच्या निवडणुकीमध्ये काय होईल? मुश्रीफ साहेब हे निश्चित येणार. का असं वाटतंय आपल्याला मुश्रीफ साहेब निवडून? कारण का त्यांनी जे कमी हे जे होतं सोयी त्या डबल वाढवल्यात आता. बर, म्हणजे दवाखाना वगैरे असं सगळ्या सोयी केल्यात, सगळ्या सोयी झाल्या. पेन्शन वगैरे, ऑपरेशन. पेन्शन ऑपरेशन लोकांचं काय कमी जास्त प्रपंचात आहे ते पुरा त्यांनी हे केलेलं आहे. गावचा विकास झालाय. गावचा विकास झालाय. आपल्या गावात काय काय विकास, कुठल्या पद्धतीने विकास झालाय? हॉल 2 झाले. हरियाणाचा झाला, इथला झाला. तिथनं कमान झाली. रस्ते झाले सगळं व्यवस्थित. गल्ली बोळातनं पूर्ण रस्ते केलेत. एकही असा रस्ता हे नाही असा नाही, व्यवस्थित चांगले रस्ते केलेत. काय वाटते एकंदरीत कागल तालुक्याच्या निवडणुकीमध्ये काय होईल? मी निष्ठावान मंडी गटाचा कार्यकर्ता आहे. आदरणीय संजय मंडलिकांनी सुद्धा मुश्रीफ साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि मुश्रीफ साहेबांचं काम त्या तालुक्यामध्ये चांगलं आहे. त्यांनी गोरगरिबांची सेवा, श्रावणबाळ म्हणून त्यांना परिचित आहेत, तसेच त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत. आदरणीय दादा सुद्धा त्यांच्यावर सोबत आहेत आणि दादाने एकदा आदेश दिला की मंडीगट आम्ही थांबत नाही. मंडीगड पूर्ण ताकदीनिशी दादांच्या आम्ही ह्या गावात पूर्ण सक्रिय खांद्याला खांद्या राहून मुस्लिम गटाचे आम्ही काम करत आहे आणि मुश्रीफ साहेब 1 लाखाच्या मताधिक्याने येतील असं दादांचा सुद्धा निर्धार आहे. संजय दादांनी आदेश दिलेले आहेत, कुठल्याही परिस्थितीत मुश्रीफ साहेबांना 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे. एकंदरीत हा कागलची निवडणूक पुरोगामी विचाराची आहे आणि मुश्रीफ साहेबांनी 25 वर्षे अहोरात्र सेवा केलेली आहे आणि 35 वर्षे राजकीय क्षेत्रात त्यांनी अगदी सर्वसामान्यांचे नाळ, सर्वसामान्य साहेब कधी मंत्री झाले, आमदार झाले, कधी त्यांनी जनसामान्य माणसाचे कधी नाळ तोडले नाही. त्यांनी साहेब काम करत असताना पद आल्यानंतर आपण ग्रामपंचायत सदस्य लगेच आमच्या काकात लिंबू येतात. परंतु साहेब एवढ्या वर्षी मंत्री आमदार झाले, कधी त्यांनी जमिनीवरच हवा डोक्यात ठेवून कधी काम केलं नाही. साहेबांनी कायम आपल्या जमिनीवर पाय ठेवून काम करण्याचं कायम साहेबांचा मानस असतं आणि साहेब त्या पद्धतीने काम करत राहिलेत. साहेबांचा दुसरा गुण म्हणजे कोल्हापुरात राहता आलं असतं साहेबांना. साहेब कोल्हापुरात राहिले नाहीत. साहेब सर्वसामान्यांच्या नाळा तुटली नसली पाहिजे म्हणून ते साहेब आपल्या हाया घरीच राहिले. दुसरी गोष्ट साहेबांनी आरोग्याचं म्हटलं तर साहेबांनी जर आज गरिबांना आज औषध उपचार करतात. आज माझा चुलत भाऊ, आज एक मला कालचं उदाहरण म्हणजे एखाद्याला औषध आणि हे उपचार परवडण्याजोगे नसतात. मग ह्या गोष्टी साहेबांनी हे चित्र पलटून टाकलं ना साहेबांनी आणि ही परिस्थिती बदलून साहेबांनी त्यांचं पुनर्जन्म करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आणि मग या अशा माणसाला अहोरात्र काम करणाऱ्या माणसाला परमेश्वरच त्यांच्या पाठीशी उभं राहील ना, असा माझा एक ठाम विश्वास आहे. मंडली साहेबांच्या तालमीत ते तयार झालेत. परंतु मंडली साहेबांच्या तालमीत तयार होऊन त्यांनी 5:30 ला उठून जनमानसाची सेवा करण्याचा वृत्त हाती घेतलं त्यांनी. म्हणून ते आजही त्या ह्याच्यावरती ठाण मानून आहेत. आणि साहेबांच्या काळात बऱ्याच आमदारकी झाल्या, परंतु साहेब काटाव का असताना साहेबांनीच बाजी काय प्रत्येक वेळी मारलेले
आणि ह्यावेळी सुद्धा साहेब षटकार विजयाचा षटकार मारतील अशी मला ठामपणे नातांच्या आशीर्वादाने मी सांगू शकतो. मला तर असं वाटतं की मुश्रीफ साहेब खऱ्या अर्थाने आमदार होणार आणि इथून पुढे आमदार कायम राहणार. कारण आमच्या गावावर तर बोलायला गेला तर मुश्रीफ साहेबांनी आमचं गाव छोटं असून सुद्धा कामाचा एवढा डोंगर उभा केलाय की माणसांना मुश्रीफ साहेबांशिवाय दुसरा उमेदवार दिसणं ही अशक्य आहे. भरपूर मग त्यामध्ये विधवा परित्याग असतील, संजय निराधार गांधीचं काम असतील, किंवा माजी सैनिक किंवा शाळेचं असेल किंवा कुठलंही मुश्रीफ साहेबांनी आमच्या गावापुरतं मी सांगायला गेलं तर गावातला एकही घटक सोडला नाही की ज्यांचं काहीतरी काम केलेलं आहे असं. मग ते दवाखान्याचं काम असू दे, विधवांचं काम असू दे, परित्यक्त्या असू दे किंवा माजी सैनिकांचा फाळामाप असू दे, कुठलंही काम सोडलं नाही. परवाच गावामध्ये आमच्या 300 भांड्यांचं वाटप केलं. मुश्रीफ साहेब आमचे पुढारी किरण पाटील आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 300 भांड्यांचं वाटप केलं. त्यामध्ये आम्ही एकही घर वंचित सोडलं नाही किंवा हा व्यक्ती त्या गटाचा, हा व्यक्ती त्या गटाचा आम्ही सुद्धा काय मानलं नाही. सर्व गावाला आम्ही लाभ दिलेला आहे आणि गावाला आमच्या एवढी कामं केली आहेत. विरोधकांना माझं एवढंच म्हणणं आहे, तिने आमच्या गावामध्ये यावं आणि आमच्या गावाला 1% योगदान सांगावं व गावाकडनं मतदान मागावं. एकही कुठलंही योगदान नाही आमच्या गावामध्ये जेवढं बी काढलेलं आहे ते संजय बाबा असू द्यात, खासदार संजयराव मंडलिक असू द्यात किंवा आमचे मुश्रीफ साहेब, ह्या तिघांना व्यतिरिक्त एकही गावामध्ये रुपयाचं काम आतापर्यंत झालेलं नाही किंवा वैयक्तिक कुठल्या माणसाचं काम झालेलं नाही. त्यामुळे आमच्या गावामध्ये आम्हाला जास्त साहेबांचा प्रचार करण्याची सुद्धा गरज नाही. साहेबांचं आमच्या गावावर भरपूर, साहेबांच्यावर आमच्या गावाचं भरपूर प्रेम आहे. साहेबांच्या कामाच्या पोचपावती म्हणून आमचं गाव साहेबांना भरपूर मतदान करणार आहे आणि पूर्ण युवा वर्ग असू दे, माजी सैनिक असू दे आमच्या गावातील किंवा सर्व घटक मिळून साहेबांच्या पाठीशी राहून आम्ही साहेबांना भरघोस मताने निवडून देणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीला मुश्रीफ साहेबांचं कामाचं बघता सामान्य माणूस मुश्रीफ साहेबांच्या बरोबर जास्त आहे. त्याच्यामुळे मुश्रीफ साहेब जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील अशी अपेक्षा आहे. 100% अपेक्षा जास्त गावात काही विकास कामं झालीत का नाही? भरपूर म्हणजे सर्वांगीण विकास झाला. म्हणजे कसं आरोग्याच्या दृष्टीनं व्यक्तिगत कुटुंबातल्या आजारीपणा म्हणजे आजारी जे पेशंट असतील त्यांची पण सोय झालेली आहे. दुसरी गोष्ट, जे आपले कोल्हापूर जिल्ह्यात ऑपरेशन वगैरे होत नाहीत म्हणजे मोठ्या आजाराचे, त्यांचे पण मुंबईसारख्या ठिकाणी नेऊन ऑपरेशन झालेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, रस्ता, गटर्स, प्राथमिक म्हणजे शुद्ध पाण्यासाठी फिल्टरची व्यवस्था, फिल्टर पाण्याची सोय, या सगळ्या निधी जास्तीत जास्त करून मुश्रीफ साहेबांच्याकडून मोठ्या प्रमाणात मिळावा. माझं तर असं म्हणणं आहे की वन वे मुश्रीफ साहेबच येतील. कारण माणूस बोलण्यापेक्षा माणसाची कामं जास्त बोलतात. मी 2 शब्दामध्ये एवढंच सांगेन, कंसात कंस दाणेदार तशी माणसात माणसं बाणेदार. आणि बाणेदार व्यक्तिमत्वाचे आपले सर्वांचे लाडके हसन सो मुश्रीफ. आता माझं गाव एकदम 2000 लोकसंख्येचं आहे, तरी सुद्धा माझ्या गावात जवळपास 10 ते 12 कोटीपेक्षा जास्त रक्कम म्हणजे माझ्या गावासाठी मिळालेलं आहे. बरीच कामं विकास झालेला आहे, काही कामं नियोजित देखील आहेत. सो तर त्यांची कामं जर बघितली तर 100% मुश्रीफ साहेबच येतील एवढं नक्की. काय म्हणताय, कोण निवडून दिला यंदा? हे बघा, गेले 5 वर्ष म्हणजे 25 वर्षात मुश्रीफ साहेबांनी कागल तालुक्याचा विकास अत्यंत झपाट्याने आणि अगदी जागृतपणे काम केलं आहे. तरी ह्या वर्षी त्यांना पूर्ण कागल तालुक्यातली जनता पूर्ण बहुमतानं निवडून देणार आहे आणि मुश्रीफ साहेबच विजय होणार आहे. बरं, आता शेतीची कामं चालू आहे, शेतकऱ्यांसाठी काय मुश्रीफ साहेबांनी केले काय? शेतकऱ्यांसाठी पण भरपूर कामं केली आहेत. कृषी ह्याच्यासाठी म्हणजे सौर ऊर्जा पंपासाठी त्यांनी अनुदानाचं पण हे केलं आहे. विहिरी जे आपल्याला ग्रामपंचायत मार्फत मिळतात अनुदान तत्वावर, विहीर दुरुस्ती असो किंवा बांध बंदिस्त बंडिंगसाठी काय लागणारे कामं, ती पण त्यांनी सहकार्य केलं आहे. एडीसी बँकेतर्फे बी थोडंफार फायनान्शियल किंवा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत साहेबांच्या मार्फत. 1 नंबर कागल तालुक्याचा कायापालट केलेला आहे आणि इथून पुढे बी होणार आहे. आणि अशी जनतेकडून कागलची जनता पूर्ण मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी राहील. आणि यावेळी भरपूर जवळजवळ 13 ते 14 कोटीची कामं केली आहेत साहेबांनी. आणि मंदिरे असो कोणतेही त्यांनी जीर्णोद्धार करण्यासाठी अगदी पाठबळ दिलेला आहे. आपलं माझं नाव अशोक भीमराव भोसले. काय वाटतंय की कोण निवडून येईल कागलच्या या निवडणुकीमध्ये? मुश्रीफ साहेब निवडून येणार. आमच्या विठ्ठल मंदिरासाठी साहेबांनी आम्ही गेल्याबरोबर आम्हाला सुरुवातीला 40 लाख रुपये विठ्ठल मंदिरासाठी जीर्णोद्धारासाठी मदत केलेली आहे. अजून इथून पुढे काय लागणारी मदत सुद्धा आहे ते माझ्याकडून मंदिर पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी आहे असं पूर्ण आम्हाला शब्द दिलाय. आमच्या मंदिरातले आम्ही जवळ 80-85 सभासद, आमची एक मोठी भिशी आहे.
सर्वसाधारण एक 40 लाखापर्यंत आमची बीसी जमा होते. तर आमच्या सगळ्या 80 सभासदांनी आम्ही निर्णय घेतलाय की साहेबांना 1% मतदान आम्ही करायचं. ह्या वेळा साहेबांना निवडून आणायचा असा आम्ही निश्चय केलाय. संजय बाबा आणि अमरीश घाटगे यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही 100% आपल्या गावामध्ये राबणूक करत आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ साहेब 100% निवडून येणार. मेडिकल व्यावसायिक काकी आपल्या सोबत आहेत. काकी नाव काय आपलं? वैशाली आनंद पाटील. मग काय काकी एकंदरीत कागल तालुक्यामध्ये काय होईल असं महिलांच्या दृष्टीने आपल्याला वाटतं? महिलांच्या दृष्टीने जर आता विचार केला गेला तर आपल्याला ह्या गेल्या काही दिवसामध्ये जे शासनाने निर्णय घेतलेत त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा निर्णय जर असेल तर तो महिलांसाठी अर्ध तिकीट केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुलींना मोफत पास केलेले आहेत. आणि तिसरा पालक म्हणून आता ह्या टप्प्यावर जी मी आहे तर मुलींसाठी जे मोफत शिक्षण योजना आहे ती खूप सगळ्यात सुंदर हा उपक्रम आहे असं म्हणता येईल. आणि हा उपक्रम पुढे चालू राहिला पाहिजे. म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी आहे, जी मुलं कॅप राऊंड मधून पुढे गेलेत त्यांना जी शिक्षण मोफत शिक्षणाची जी सरकारनं आता सोयी मुलींसाठी करून दिलेली आहे ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण आम्ही ज्या टप्प्यावरती होतो कॉलेजला असताना तेव्हा अशा सुविधा नव्हत्या, त्यामुळे आमची इच्छा असूनही आम्हाला तिथपर्यंत पुढे शिकता आलं नाही. मात्र आता ह्या सुविधेमुळे मुली पुढे जात आहेत आणि ही खूप चांगली की सर्वसामान्य जनतेला हा महत्वाचा आधार आहे. ज्या पालकांना वाटतं की आपल्या मुलीने पुढे जावं, तिची गुणवत्ता असेल तर ती जाऊ शकते ह्याच्यातून. म्हणजे कॅप राऊंड मधून सिलेक्शन झालं तर तिची फी माफ आहे आणि ती योजना जी आहे ती मुलींसाठी पोषक आहे असं म्हणता येईल. आणि कागल तालुक्यामध्ये या सगळ्या योजना ज्या आहेत त्या पोहोचल्यात काय म्हणजे सगळ्यांपर्यंत? नाही, खूप कागल तालुक्यामधले आता जर आपण विचार केला तर हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून अगदी सगळ्या योजना आपल्या पूर्ण घरोघरी पोहोचलेत असं म्हणता येईल. कारण साहेबांचं कामच खरोखर चांगलं आहे. कारण त्यांनी जे म्हणजे बऱ्याचशा योजना, मी खरं तर मला ह्या गोष्टी बऱ्याचशा माहीत नव्हत्या. बांधकाम कामगारांच्या संदर्भात जे नॉर्म असतात ते आपल्याला सर्वसामान्यांना माहीत नसतात. मात्र त्यांचं भाषण मी मध्यंतरी ऐकलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हा पैसा आला कुठून. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागचं एक कारण असतं. म्हणजे जेव्हा आता ESI फंडातून म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये जे लोक आहेत ज्यांना हॉस्पिटलची गरज आहे आणि मोठे मोठे लोक जे आहेत मोठे हॉस्पिटल की त्यांचे थोडे पैसे काढून त्यातून लोकांना ती सुविधा पुरवायचा असा एक शासनाचा आदेश असतो. पण तो निर्देश जो आहे तो आपल्या इतरांना माहित नव्हता. मात्र मुश्रीफ साहेबांनी काय केले की ते जे काय आहे ते सगळं शोधून काढून ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम हे खूप महत्वाचं आहे. मग तशीच योजना ती बांधकाम कामगारांच्या संदर्भात म्हणजे हा विषय पण मला, मी त्यांचं भाषण जेव्हा ऐकलं त्यावेळेला प्रत्यक्षात कळालं की असंघटित कामगार जे आहेत तर त्यांच्यासाठी जे आता त्यांनी म्हणजे हे शोधून काढून ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम मुश्रीफ साहेब खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत असं मला वाटतं. तर आम्ही इथूनच वाढलेलो सगळे आणि आमचे जे काका 4 काका 6 बहिणी त्यांच्या हे सगळे ह्याच्यातनंच आम्ही वर आलेलो आहोत. देशभर जरी फिरलो असतो तरी आमची मुळे इथे, तर आम्ही इथे येत राहतो. आता देवीचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि खूप दिवसांनी आल्यामुळे काय होतं आम्हाला बदल दिसून येतो लोकांच्या मध्ये, रस्त्यांच्या मध्ये, गावामध्ये. हे सगळी जी प्रगती चालली आहे ती चांगली वाटते. फक्त एवढीच आपल्याला वाटते की अजून याच्यावर प्रगती वेगाने व्हायला पाहिजे. कारण ज्या प्रकारची ही माणसं आहेत, ही माणसं म्हणजे काय माझं जे माझ्या सारखी सगळी माणसं आहेत, मी तर सगळ्यांना लहान आहेत तर त्यांची हिंमत खूप आहे. फक्त त्याच्यासाठी त्यांना स्कोप, संधी तरुणांना खास करून जर मिळाली, शिक्षण मिळालं तर फार पुढे घेऊन जायची हिंमत आहे बस्तवडेकरांच्याकडे. हे सांगायचं आहे मला. काय वाटते कोण निवडून येईल यंदाच्या निवडणुकीमध्ये? मुश्रीफ साहेबच निवडून येणार. गेली 25 वर्षे तालुक्याचा विकास फार केलाय त्यांनी. कुठल्याही गावात असे रस्ते किंवा गटर्स, देवळांची कामं, संजय निराधार योजना, परत पाणी योजना, अशी बरीचशी त्यांनी काम केलेली असल्यामुळं आणि बऱ्याच कामांच्यामुळं लोकांचा जनसंपर्क किंवा साहेब स्वतः लोकांच्या घरापर्यंत पोहोचतात. त्यामुळं त्यांच्याविषयी लोकांच्या मनात आदर आहे आणि ह्या वेळा निश्चित साहेबच आमदार होणार यात काही शंका नाही. माझं गाव बस्तवडे. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. सामाजिक काम करताना काय अडचणी येतात हे आम्हाला फार माहिती आहे आणि गेली 25 वर्षे साहेब जे काय राजकारण आणि समाजकारण करतात तर ह्याच्यामध्ये 25 वर्षाचा जो काही विकास बघितला तर हसन मुश्रीफ साहेबांच्या शिवाय तर काही पर्याय नाही. आणि हसन मुश्रीफ साहेब हे जास्तीत जास्त लाखाच्या लीडनं येणार यात काय तीळ मात्र शंका नाही. याचं कारण देखील असं आहे की गेली 35 वर्षे की जो माणूस सकाळी 5:30 वाजल्यापासून
त्या अहोरात्र रात्री 12 वाजेपर्यंत लोकांच्या सेवेत असतोय. लोकांच्या अडीअडचणी, आणि लोकांच्या अडचणी काही मोठ्या नसतात, पण लोकांच्या अडचणीला तिथं धावून जाण्याचं काम जर कोण करत असेल तर ते फक्त हसन मुश्रीफ साहेब आहेत. आणि गावचा विकास म्हटला तर गेली खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला ज्यांनी दाखवून दिलं की ग्रामविकास खातं काय असते, आणि ह्या ग्रामविकास खात्याचा जर महाराष्ट्राचा नंबर 1 कोण जर मंत्री असेल तर तो हसन मुश्रीफ साहेबांच्या शिवाय पर्याय नाही. आणि निश्चितच ते आता 2 नंबरचे मंत्री आहेत. आणि आई भवानीच्या आणि आमच्या जगदंबेच्या मी त्यांना हे करतोय की खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री पदाचे जर दावेदार आता कोण असतील तर ते हसन मुश्रीफ साहेब आहेत. आणि कागल तालुक्याचं आमचं भाग्य म्हणतोय आम्ही की हसन मुश्रीफ साहेबांच्या सारखं. आता विरोधकांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर विरोधक म्हणले तर दलितांना जर वेठीस धरणारा कोण असेल तर तो आता सध्याचा त्यांच्या विरोधात असणारा हा विरोधक आहे. कारण खऱ्या अर्थानं सिद्नेरलीमध्ये जर बघायला गेलं की दलित वस्तीमध्ये जे काही शाहू महाराजांनी जी काही दिलेली 100 एकराची जी काही जमीन होती ती काढून घेण्याचं काम जर कोण केलं असेल तर त्या विरोधकांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं शाहू महाराजाचं आपण जनगणना म्हणतोय, आणि दलितांच्या जर चुलीत आपण पाणी ओतत असाल तर तुम्हाला मी तर म्हणतोय मतदानाला देखील तुम्हाला उभारण्याचा त्या ठिकाणी अधिकार नसावा. आणि खऱ्या अर्थानं ही कागलची जनता ही सुज्ञ आहे, आणि ती खऱ्या अर्थानं मताच्या रूपात मध्ये दाखवून देईल की खरा आमदार कोण असतोय. आणि यंदा 6 साहेबांची फायनलच आहे. 6व्यांदा साहेबच आमदार होणार आहेत आणि पुन्हा एकदा ते मंत्री होणार आहेत. आणि आपल्या सर्वांच्या कृपेनं, आई जगदंबेच्या कृपेनं, आणि महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन, कसलंही ऑपरेशन असू दे, लहान मूल जन्मापासून त्या माणसाच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या ज्या काही योजना आहेत त्या कागलपर्यंत राबवणारा एकच आमदार असेल तो म्हणजे हसन मुश्रीफ साहेब. की हसन मुश्रीफ सारखा आमदार हा आपल्या महाराष्ट्राला कुठेही लाभणार नाही. आणि हे आमचं भाग्य मानतोय की आम्ही कागल तालुक्यामध्ये आपण हसन मुश्रीफ साहेबांचं काम करतोय. आणि खऱ्या अर्थानं गोरगरिबांची कल्याणकारी नेते जर कोण असतील तर हसन साहेब मुश्रीफ हेच असतील. लोकांना कुठल्याही अडीअडचणी आल्या तर तिथं पहिला हसन मुश्रीफ साहेबांचा दरवाजा दिसतोय, आणि तो 5 वाजल्यापासून उघडा असतोय. हे खऱ्या अर्थानं कुठल्याही नेत्याला जमणार नाही, ते काम हे करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायला गेलं की लोकनेते स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेब यांची ही कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. आणि त्यांच्याच साहेबांनी आता संजय दादाने देखील मोठ्या मनानं त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि मी एक तरुण म्हणून आता ही इलेक्शन कॅम्पेन पूर्णपणे फॉलो करतोय. एकंदरीत म्हणजे कुठं अफवा पसरवणे किंवा दुसऱ्या मुद्द्यांना बगल देणे, जातीवादाचं समीकरण कुठं जोडणे, हाच प्रचाराचा विरोधी उमेदवारांकडून मुद्दा दिसतोय. त्यामुळं असं काही बाबा आपलं व्हिजन आपण काय करणार आहे कुठे विरोधी उमेदवारांच्यावर दिसत नाही. अनेक दुसरा मुद्दा म्हणजे आता मी स्वतः बघितलेला आहे की साहेबांचं जे वैद्यकीय क्षेत्रातलं जे काम आहे त्या बाबतीत एक मागच्या काही दिवसापूर्वी विरोधी उमेदवारांनी एक स्टेटमेंट केलं होती की साहेबांनी एवढं काम करतात हे करतात, मग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागलमध्ये का नाही बांधलं. विरोधी उमेदवार कुठे मला प्रश्न पडतो, विरोधी उमेदवार जवळ आता म्हाडाचे अध्यक्ष होते, त्यानंतर 2.5-3 वर्ष ते भाजपमध्ये स्वतः होते, तर त्यांनी त्यांच्या स्वतःकडून म्हणजे फाउंडेशन असेल त्यांचे कुठेतरी त्याबाबत सुद्धा का एकंदर त्यांनी स्वतःहून का मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधून लोकांसाठी सुविधा केल्या नाही. स्वतः काहीतरी करून आपण हे केलं, हे आत्ताच्या राजकारणाची पद्धत व्हायला हवी की बाबा आपण हे केले आणि आपल्या ह्या माझ्या ज्या कामाच्या बेसवरती मला मतं मिळायला हवीत. मी काय करणं करता तुम्ही काय केलं हे विचारण्यापेक्षा स्वतःचं काय आहे विजन, त्या विजनवर कुठेतरी ही इलेक्शन झाली तर चांगलं होईल. आणि साहेबांचं विकास कामांचा वेग प्रचंड आहे, त्या बाबतीत साहेबांचं कोणी हात धरू शकत नाही. वय वर्षाचं साहेबांचं 70 साहेबांनी काढले तरी सुद्धा 20ल्या तरुणाला लाजवेल असं साहेबांचं काम. आज ह्या गावात तर उद्या त्या गावात. साहेब स्वतः दिवसाला जवळजवळ 15 ते 20 गावांचा आता दौरा करतायत. बाकीचे विरोधी उमेदवार दुपारी रेस्ट घेऊन संध्याकाळी दुसऱ्या गावात, हे कुठे नाही. आणि तरुणांचं मत जर बघायला तर साहेबच आमदार होणार. त्यामुळे कोणताही मुद्दा जर या इलेक्शनमध्ये आला तर त्याला बगल देण्याचा कामाचा आपोआप ऑटोमॅटिक मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होणार. त्यामुळे विरोधी उमेदवारांनी अजून जवळजवळ जोपर्यंत साहेब आहेत तोपर्यंत कुणीही इथं नाव सुद्धा घ्यायचं नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.